नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिसांनी ॲल्युमिनियम तार चोरी प्रकरणी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून तब्बल 7,01,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। भिसी येथील वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कृपाल महादेव लांजे यांनी मौजा टिटवी शेत शिवारातील कृषी पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या 21 स्वॅन ॲल्युमिनियम तारेची चोरी झाल्याची तक्रार दिली होती। ही चोरी 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 दरम्यान झाल्याचे तपासात समोर आले आहे। तक्रारीवरून भिसी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपास दरम्यान मनीष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे आणि फरार आरोपी सोमेश्वर काशीनाथ चौधरी यांनी चोरी केलेली ॲल्युमिनियम तार जांभूळ घाट येथील भंगार दुकानात विकल्याचे निष्पन्न झाले। यानंतर पोलिसांनी भंगार दुकानदार स्वप्नील सुनील हजारे, कुणाल गणेश हजारे आणि मनीष उर्फ चंद्रभान सुभाष वाकडे यांना 20 ऑगस्ट 2026 रोजी अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे। तपासादरम्यान पोलिसांनी चोरी गेलेली 21 स्वॅन ॲल्युमिनियम तार किंमत 1,51,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत 5 लाख रुपये तसेच स्प्लेंडर मोटरसायकल किंमत 50,000 रुपये असा एकूण 7,01,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। दरम्यान फरार आरोपी सोमेश्वर काशीनाथ चौधरी याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे। ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्वेश बेलसरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे यांच्यासह भिसी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला। ॲल्युमिनियम तार चोरीच्या या प्रकरणात पोलिसांनी जलद तपास करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केल्याने भिसी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे। लोकन्याय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।